दंडवत प्रणाम. मायबापो, शके 1224ला मानवा पंथाचे पहिले आचार्य देवदर्शनाला गेले. म्हणजे त्यांचं निधन झालं. निधन झाल्यानंतर काही लोकांचं म्हणणं आलं की भट्टवासाचं जिथं त्यांचा निक्षेप केला तिथं आपण समाधी बांधू, मंदिर बांधू. परंतु विद्वान लोक होते, ते विद्वान लोकांना ते अमान्य केलं. का अमान्य केलं? कारण आज आपण भट्टवासाची जर समाधी बांधली किंवा तिथं त्याच्या याच्यावर निक्षेपावर मंदिर बांधलं तर प्रत्येक जणाला आपापला गुरु प्रिय असतो. आपल्याला भट्टोबास प्रिय आहेत. इथून आता भट्टोबास गेले, भट्टोबासानंतर जे गुरु होते ना, आणि ते सगळेच काही विद्वान होणार नाही. आणि मग ते तसे जर प्रत्येक माणसाला आपला गुरुप्रिय असतो आणि तो आपल्या गुरुचं समाधी किंवा त्याच्यावर मंदिर बांधू शकतो. आणि मग खरे स्थानं जे आहेत 1650 स्थानं आहेत त्या स्थानाला महत्त्व राहणार नाही आणि सगळं महत्त्व त्या समाधीला राहील. आणि त्या समाधीमध्ये जर समाधी बांधली किंवा तिथं मंदिर बांधलं आणि तिथं जर आपण पूजा अर्चा करू लागलो तर तिथं काय होईल? तिथं 1 ते 3 म्हणजे कर्मव्य अष्टदिनी अंतराळ, म्हणजे ज्या देवतेची सत्ता ह्या युगावर आहे, कर्मव्य अष्टदिनी अंतराळ म्हणजे ह्या 3 देवतेची सत्ता आहे. तर त्या 3 देवतेची सत्ता येईल आणि आपण मग काय होऊ की देवता पूजक होऊ. त्यामुळं ते तिथं त्याच्यावर मंदिर बांधण्याचा विषय तो निपटिला. आणि बाबा खरंच बरं झालं हे. नाहीतर कोणी बी कोणचा गुरु कसा बी असला तरी त्याचे मंदिर लोकांना बांधले असते, आपल्या गुरुचं मंदिर. आणि खरं देवाचं जे स्थान आहे ते स्थान व्हायलाच राहिलं असतं आणि सगळं महत्त्व ह्या समाध्याला आणि ह्या मंदिराला आलं असतं. तर बाबा तसंच मग प्रत्येक जर आज आपल्या धर्माच्या व्यतिरिक्त जे लोक आहेत ते लोकांचे गुरु वारले तर ते कसा बी गुरु असू द्या पण त्याला ते भ्रमीभूत म्हणतात. भ्रमीभूत झाला असं म्हणतात. अहो, भ्रमीभूत होणं सोपं आहे का? परंतु तो कसा बी असला गुरु तर त्याला ते भ्रमीभूत समजतात. आणि मग त्याचे वारल्यानंतर तो भ्रमीभूत, आमचे गुरु भ्रमीभूत झाले असं म्हणतात. माय बाबा, भ्रमीभूत होणं सोपं नाही. भ्रमीभूतचा अर्थ अर्जुनानं श्रीकृष्ण महाराज विचारलं की मी भ्रमीभूत कसं होईल. श्रीकृष्ण महाराजांनी त्याला गीतेच्या 18व्या अध्यायात सांगितलं की ते म्हणले बुद्ध्या विशुद्ध युक्त, बुद्धीनं शुद्ध झाला पाहिजे. बुद्ध्या विशुद्ध युक्त धृत्यात्मानं नियम्याचे, धृती नियमित केलेली पाहिजे. जो भ्रमीभूत म्हणतो तो मग तुम्ही आपण त्याला भ्रमीभूत म्हणतो, त्याची बुद्धी शुद्ध पाहिजे. धृती नियमित केलेली पाहिजे. धृत्यात्मानं नियम्याचे शब्दांती विषय त्यक्ता. अहो, दुसरे विषय तर सोडून दिलेच त्यानं, पण शब्दानं देखील विषय भोगत नाही. तो भोगणारा न पाहिजे. शब्दांती निषक्ता राग देश दुष्यच, रागाचा द्वेषाचा नाश केलेला पाहिजे. जर राग असन म्हणजे आसक्ती असन त्या माणसाजवळ तर तो कधीही भ्रमीभूत होऊ शकत नाही. द्वेष करणारा असन कधीच भ्रमीभूत होऊ शकत नाही. रागदेश म्हणजे रागदेश विदुष्य म्हणजे विदुष करून टाकला रागदेशाचा. तर रागदेश विदुष्यचे वीक तसे लागवाशी, अत्यंत कमी बोलतो. येतवा काय मानस ध्यान योग परो नित्यम, ध्यानात योगात परायण आहे. ध्यान योग परो नित्यम वैराग्यम समुपास्थित, आणि वैराग्य कडकडीत त्रिदंडी संन्यास आहे त्याचा. कार म्हणजे भक्ती, प्रेम आणि वैराग्य हे तिन्ही गोष्टी त्याच्यावर जवळ आहेत. त्रिदंडी संन्यास आहे. राग देश दुषीचे विक्त से लागवाशी येतो काय मानस ध्यान योग परो नित्यम वैराग्यम संपासित अहंकारम बलम दर्पम, अहंकाराचा बलाचा दर्पाचा काम, अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रम, काम क्रोधाचा परिग्रह केलेला पाहिजे. असा विमुच्य निर्ममो शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. आणि असा विमुच्य झालेला, सगळ्यातून मुक्त झालेला
निर्ममो कोणत्याही प्रकारची आसक्ती नाही त्याच्याजवळ. निर्ममो भूतवा धावून होऊन राहिलेला माणूस ब्रह्मभूत म्हणून ब्रह्मभुवाय कल्पते. ब्रह्मीभूत झाला म्हणून समजा. काय बाबा, ब्रह्मीभूत उगच माणूस ब्रह्मीभूत होत नाही, ब्रह्माची प्राप्ती होत नाही उगच. त्याला एवढ्या जवळजवळ बरेच प्रमाणपत्र त्याच्याजवळ पाहिजे. तर तो बुद्धीनं युक्त शुद्ध पाहिजे. बुद्धी आहे शुद्ध आहे, युक्त धुती नियमित केलेली पाहिजे. शब्दानं पण विषय नाही भोगायला पाहिजे त्यानं. असं एवढा पण त्यामुळं खरा ब्रह्मीभूत माणूस कोण, तर श्रीकृष्ण महाराजानं 18व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलं आहे. त्याप्रमाणे मायबाबा, जर तुम्ही तुमचा गुरु जर खरंच तसा असेल तर त्याला ब्रह्मीभूत म्हणा. नाहीतर ब्रह्मीभूत म्हणणं म्हणजेच ते काही योग्य मला वाटत नाही. आणि आपल्या गुरुच्या समाध्या करून त्यांची सेवा करणं म्हणजे श्रीकृष्ण महाराजांना भूत सेवा म्हणलेली आहे, भूताची सेवा म्हणलेली. तर त्या भूत म्हणजे प्राणीमात्र माणसं त्याची सेवा म्हणलेलं आहे. तर ती सेवा देखील आपण करू नये. पण खरा ब्रह्मीभूत माणूस असला तरी त्याची देखील समाधी बांधू नये. त्याच्या विचाराची समाधी बांधावा. त्याचा विचार काय आहे, त्याचे विचार काय होते, त्याच्या विचाराप्रमाणे आपण चालावं, तर तीच खरी समाधी आहे. म्हणून तसा त्याचे विचार, काही लोक मग आपल्या गुरुचा विचार मानत नाहीत, पण गुरुची सेवा समाधी बांधून त्याची सेवा पूजा करतात. आपल्या आईवडिलाचा विचार मानत नाहीत, परंतु आईवडिलाची समाधी बांधतात आणि त्याची पूजा करतात. ते चुकीचं आहे. खरं तर म्हणलं तर साधू संतांचे आपण विचार आपल्या अंगीमध्ये अंगी बांधले गेले पाहिजे. साधू संतांचे विचार आपल्या अंगी बांधले गेले पाहिजे. खरी हीच समाधी आहे त्याच्यासाठी. हाच त्याचं मंदिर आहे. मायबाबा, तसं मंदिर बांधा आणि आपलं भलं करून घ्या, अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.